हॅलो स्टुडंट्स, वेलकम. मागच्या लेक्चरला आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये कायनेमॅटिक पेअर त्याच्याविषयी सगळं पाहिलं. त्यामध्ये पहिल्यांदा कायनेमॅटिक जॉईंट म्हणजे काय किंवा जॉईंट म्हणजे काय, तर कनेक्शन बिटवीन टू लिंक्स, त्याला आपण जॉईंट असं म्हटलं. त्यानंतर कायनेमॅटिक पेअर म्हणजे काय पाहिलं. कायनेमॅटिक पेअर म्हणजे काय, कनेक्शन बिटवीन टू लिंक्स हॅव्हिंग रिलेटिव्ह मोशन बिटवीन देम अँड द मोशन इज कम्प्लिटली ऑर सक्सेसफुली कन्स्ट्रेंट, त्याला आपण कायनेमॅटिक पेअर असं म्हटलं. आता त्या कायनेमॅटिक पेअरचे आपण तीन मेथडने क्लासिफिकेशन केलं. एक अकॉर्डिंग टू नेचर ऑफ रिलेटिव्ह मोशन, दुसरा अकॉर्डिंग टू नेचर ऑफ कॉन्टॅक्ट आणि तिसरा अकॉर्डिंग टू नेचर ऑफ मेकॅनिकल कन्स्ट्रेंट. यानुसार पहिल्याचे 5, त्यानंतर 2, त्यानंतर 2 असे कायनेमॅटिक पेअरचे टाईप आपण पाहिले. आता कायनेमॅटिक पेअरच्या पुढं दोन लिंक एकमेकाला जोडल्या की कायनेमॅटिक पेअर तयार होते. दोन कायनेमॅटिक लिंक जर एकमेकाला जोडल्या, या दोन कायनेमॅटिक लिंक आहेत, या जर मी एकमेकाला जोडल्या तर त्याला मी कायनेमॅटिक पेअर असं नाव दिलं. ही आहे लिंक 1, ही लिंक 2. तरी 1 आणि 2 जोडल्यानंतर, कनेक्ट केल्यानंतर हा एक पेअर, कायनेमॅटिक पेअर तयार झाला. असे अनेक, एकापेक्षा जास्त किंवा दोनपेक्षा जास्त कायनेमॅटिक पेअर एकत्र येऊन एक कायनेमॅटिक, एक चेन तयार होते. आता चेन कधी तयार होईल, मी जर याला अजून एक लिंक जोडली, चेन तयार झाली का? नाही, फक्त दोन पेअर तयार झाले. म्हणजे सपोज आता इकडं जोडतो मी, सपोज इथं मी एक थर्ड लिंक जोडली, सेकंड लिंकला मी थर्ड लिंक जोडली, तर एक एक्स्ट्रा पेअर तयार झाला. 2 आणि 3च्या मध्ये एक पेअर तयार झाला. ओके, 3 लिंक जोडल्यानंतर किती पेअर तयार झाले? 1 आणि 2 पेअर तयार झाले. आता अजूनही 2 नोड शिल्लक आहेत. मग ते नोड मी समजा या लिंकनं जोडले, अजून एक लिंक इथं जोडली, पण त्याचा एक नोड मी पहिल्या लिंकच्या नोडला कनेक्ट केला. या चौथ्या लिंकचा एक नोड मी तिसऱ्या लिंकला जोडला आणि एक नोड परत पहिल्या लिंकला जर कनेक्ट केला, तरी आता चेन तयार झाली. तेच जर मी असं केलं असतं, सपोज 4 इकडं जोडलं असतं, याला चेन मी म्हणू शकत नाही, कारण ही क्लोज होत नाही. ज्यावेळेस क्लोज होईल त्यावेळेस त्याला मी चेन असं म्हणणार. म्हणजे चौथ्या लिंकची, शेवटची जी लिंक आहे, चौथी किंवा 5वी जी शेवटची असेल, त्या शेवटच्या लिंकला, शेवटची लिंक तुम्ही पहिल्या लिंकला जर जोडली तर त्याला तुम्ही चेन असं म्हणणार. मग ही चेन तयार झाली. आता इथं एक पेअर तयार झाला आणि हा एक पेअर तयार झाला. असे 4 पेअर तयार झाले. 1 आणि 2च्या मध्ये एक पेअर, 2 आणि 3च्या मध्ये एक पेअर, 3 आणि 4च्या मध्ये एक पेअर आणि 4 आणि 1च्या मध्ये एक पेअर. असे कंडिशन काय? कायनेमॅटिक चेन. आपल्याला बघायचं आहे आता कायनेमॅटिक चेन. कायनेमॅटिक चेन या लेक्चरमध्ये आपण कायनेमॅटिक चेन, त्यानंतर कायनेमॅटिक मेकॅनिझम, मशीन म्हणजे काय आणि स्ट्रक्चर म्हणजे काय एवढं बघणार आहे. कायनेमॅटिक चेन, तर चेन कधी तयार होईल? चेन म्हणजे, कायनेमॅटिक चेन म्हणजे काय? वेन द पेअर आर coupled in such a way that, when the pairs are coupled in such a way that the last link is joined to the first link. The kinematic pairs are coupled in such a way that the last link is joined with first link to transmit definite motion, then it is called as kinematic chain. चेन कशासाठी आपण तयार करतो? काहीतरी मोशन आपल्याला ट्रान्समिट करायचं असतं एका लिंककडून दुसऱ्या लिंक, त्यासाठी आपण चेन तयार करतो. मग चेन कधी म्हणायचं? तर लास्ट लिंक ही फर्स्ट लिंकला जर जॉईन केली असेल तरच त्याला आपण कायनेमॅटिक चेन असं म्हणू शकतो. आणि चेन कशासाठी असते? तर एक विशिष्ट डेफिनाइट मोशन जर ट्रान्समिट करायचे असेल आपल्याला, तर त्यासाठी कायनेमॅटिक चेन असते. पहिल्यांदा डेफिनेशन बघा. Definition: when the pairs
when the pairs of a when the pairs are coupled when the pairs are coupled in such a way that coupled in such a way that the last link is joined with first link in order to transmit definite motion, then it is called as kinematic chain. When the pairs are coupled in such a way that last link is connected to first link, then it is called as to transmit the definite motion, then it is called as kinematic chain. आता जर 4 लिंक असतील, 4 लिंक आणि 4 पेअर्स असतील, असे सपोज अशा 4 लिंक आहेत, अशा जोडल्या, तर याला 4 बार चेन असं म्हणायचं. 4 बार चेन. तर 4 लिंक जर असतील, 4 लिंक म्हणजे 4 बार आहे त्यात, ते जर जोडले एकमेकाला आणि पहिली आणि शेवटची लिंक जर जोडली तर त्याला 4 बार चेन असं म्हणायचं. तर ही आहे 4 बार चेन. ही आहे 4 बार चेन. आता अजून चेनचे 3 म्हणजे मेन 3 टाईप आहेत चेनचे, जे जास्त करून वापरले जातात. तर त्यातली ही आहे 4 बार चेन. अजून एक टाईप तुम्ही इंजिनचा स्लायडर क्रँक, ती एक चेन आहे. ती चेन सपोज ही फर्स्ट लिंक, सेकंड लिंक, थर्ड लिंक, ही थर्ड लिंक आणि यालाच फोर्थ लिंक. तर ही आहे सिंगल स्लायडर क्रँक चेन. सिंगल स्लायडर क्रँक चेन. सिंगल स्लायडर क्रँक चेन. यामध्ये ही लिंक सपोज 1, ही 2, 3 आणि हा पिस्टन 4. सिंगल स्लायडर क्रँक चेन म्हणजे एकच स्लायडर आहे, त्यामुळे सिंगल स्लायडर क्रँक चेन. यामध्ये पण 4च लिंक आहेत, 1, 2, 3, 4. फक्त चौथी जी लिंक आहे, यामधली चौथी लिंक तेच आहे. ही पहिली लिंक, दुसरी लिंक, तिसरी लिंक. फक्त चौथ्या लिंकची जागा इथं बार होता, ती जागा कुणी घेतली? फक्त पिस्टन किंवा स्लायडरने घेतली. त्यावेळेस ती काय झाली? सिंगल स्लायडर क्रँक चेन. अशीच डबल स्लायडर क्रँक चेन एक असते. अजून एक असते डबल स्लायडर क्रँक चेन. त्यामध्ये पण 4च लिंक असणार, फक्त एकच्या ऐवजी 2 स्लायडर असणार. म्हणजे 2 लिंकची जागा कोण घेणार? स्लायडर. सपोज ही एक लिंक आहे, ही एक लिंक, आणि याच्यामध्ये हा स्लायडर नंबर 1 आणि हा स्लायडर नंबर आहे 2 आणि याला जोडणारी एक लिंक. म्हणजे ही लिंक 1 हा स्लॉट आहे, ही लिंक 1, ही लिंक 2, हा स्लायडर 3 आणि हा स्लायडर 4. 4 लिंक आहेत, डबल स्लायडर क्रँक चेन. तर असे चेनचे, कायनेमॅटिक चेनचे एक्झाम्पल. आता हे झालं कायनेमॅटिक चेन. अशा अजून पण चेन असू शकतात. सपोज हे फक्त 4 लिंकच्या चेन झाल्या, याला सिंपल चेन्स म्हणायचं. अजून चेन असू शकतात. सपोज अशी एक चेन आहे, अशी लिंक घेतली मी, कोणत्याही टाईपची चेन असू शकते, कोणत्याही टाईपची चेन असू शकते. ही एक चेन, ओके. किंवा ही एक चेन, 3 लिंक जोडल्या, ही चेन आहे. हे मेकॅनिझम आहे का नाही ते आपण पुढे बघणार आहे. मेकॅनिझम आहे का नाही ते आपण पुढे बघणार आहे. फक्त ही चेन आहे, 3 लिंक जोडल्या, चेन आहे. ह्याची कोणतीही मोशन होणार नाही, त्यामुळे मेकॅनिझम असू शकणार नाही, पण ही चेन असू शकते. ओके. तर अशी चेनची एक्झाम्पल आहेत कायनेमॅटिक चेन. ओके. कायनेमॅटिक चेन
जर एखाद्या लिंकची मोशन जर इनडेफिनाईट होत असेल, म्हणजे याला मी मोशन दिली या लिंकला, तर या लिंकची मोशन कशी होईल हे जर सांगता येत नसेल, म्हणजे कशी होणार असेल, ठरवून दिल्याप्रमाणे जर होणार नसेल, तर त्याला नॉन कायनेमॅटिक चेन सुद्धा असं नाव आहे, नॉन कायनेमॅटिक चेन्स. ओके, तर हे होतं ऑल अबाउट कायनेमॅटिक चेन. आणि ह्याच्याविषयी सांगायचं म्हटले, या चेनविषयी, तर इथं काय होईल, याला मोशन दिली तर यातला कोणच हलणार नाही. म्हणजे ट्रायंग्युलर जर एखादं तुम्ही बनवून बघा, एखादी गोष्ट ट्रायंगल शेप, 3 काड्या समजा अशा जोडा, तर एका काडीला मी मोशन दिली तर दुसऱ्या कोणत्याही काड्या हलत नाहीत. म्हणजे ती कोणती, रिडंडंट चेन त्याला म्हणायचं, रिडंडंट चेन. ओके, रिडंडंट म्हणजे मोशन होत नाही, एकाला मोशन दिली कोणाची मोशन होत नाही, त्याला आपण पुढे जाऊन स्ट्रक्चर असं म्हणणार आहे. मग हे कशामध्ये मोडतं, स्ट्रक्चर. रिडंडंट चेन हे स्ट्रक्चरमध्ये मोडतं. म्हणजे आपले बिल्डिंगचे कॉलम्स, बीम्स हे स्ट्रक्चरचे मेंबर आहेत, स्ट्रक्चर आहे सगळं, त्यांची कोणतीही मोशन होत नाही, ते सगळे या टाईपमध्ये, त्या टाईपच्या चेन आहेत, रिडंडंट चेन. ओके, आता नेक्स्ट पॉईंट आहे मेकॅनिझम, कायनेमॅटिक मेकॅनिझम. सो नाव व्हॉट इज मेकॅनिझम. चेन पर्यंत आपलं झालं, कायनेमॅटिक लिंक बघितलं, एक स्मॉलेस्ट पार्ट, असे 2 स्मॉलेस्ट पार्ट आपण एकामेकाला जोडले, कायनेमॅटिक पेअर तयार झाला. आणि असे पेअर आपण एकत्र केले आणि पहिली लिंक आणि शेवटची लिंक एक जोडली, तर कायनेमॅटिक चेन तयार झाली. आता कायनेमॅटिक मेकॅनिझम म्हणजे काय ते पहा. कायनेमॅटिक मेकॅनिझम, त्याआधी लिंकेज म्हणजे काय आधी बघूया आपण. लिंकेज, तर कायनेमॅटिक चेन आपण बघितली, त्यातलं मी एक एक्झाम्पल घेतो, 4 बार चेन. 4 बार चेन, लिंक 1 2 3 4, ही आहे 4 बार चेन. यातली जर मी एक लिंक फिक्स केली, तर याला म्हणायचं लिंकेज. याला काय म्हणायचं, लिंकेज. मग लिंकेज कशाला म्हणायचं, इफ वन ऑफ द लिंक्स ऑफ अ कायनेमॅटिक चेन इज फिक्स्ड टू द ग्राउंड. इफ वन ऑफ द लिंक्स ऑफ अ कायनेमॅटिक चेन इज फिक्स्ड टू द ग्राउंड, then it is called as linkage. Linkage म्हणजे काय, linkage when one of the links of a kinematic chain is fixed to the ground, then it is called as linkage. लिंकेज कशाला म्हणायचं, जर एक लिंक मी ग्राउंडला फिक्स केली तर त्याला म्हणायचं लिंकेज. मग मेकॅनिझम म्हणजे काय, तर या लिंकेजला, आता हे लिंकेज तयार झालं, एक लिंक फिक्स आहे, ही लिंक फिक्स आहे, 4 मधली ही लिंक फिक्स आहे. अशा 4 लिंक आहेत, त्यातली एक मी फिक्स करून टाकली, सपोज नट बोल्ट लावून फिक्स केली, असं समजा, फिक्स केली. आता त्याला काय म्हणायचं, फिक्स केली तर लिंकेज. आता मी याला मोशन दिली, ही लिंक 2 आहे, ती मी इकडे फिरवली, हे असे आहे, म्हणजे थोडक्यात ही लिंक अशी आहे, तर मी इकडं फिरवली, त्यावेळेस ह्या बाकीच्या लिंकचं काय होईल, तिसरी लिंक काय होईल, त्याच्याबरोबर इकडे येईल अशी, त्यावेळेस ही चौथी लिंक काय होईल, अशी होईल. बरोबर, पहिली लिंक तर फिक्सच आहे एका जागेवर, ती जर फिक्स नसती तर हे वळवल्यानंतर हे पण आलं असतं उचलून, बरोबर, फिक्स नसती तर. मग तसल्या त्या मेकॅनिझमचा त्याचा काय फायदा आहे का मेकॅनिकलमध्ये, नाही. म्हणून एक लिंक फिक्स केली. जर तुम्हाला एका लिंकला मोशन दिल्यानंतर ह्या बाकीच्या लिंककडून
डेफिनाईट मोशन जर मिळवायची असेल तुम्हाला, तर तुम्हाला एक लिंक फिक्स करायला लागेल. त्यावेळेस ही दुसरी लिंक अशी येणार, नाहीतर हे उचलून कशी पण मोशन होऊ शकते. ओके, त्याला नॉन कायनेमॅटिक चेन आपण म्हणतो, कशीही मोशन झाली तर. म्हणून एक लिंक फिक्स केली, त्यामुळे काय झालं, ही लिंक इकडं जर रोटेट केली तर ही चौथी लिंक काय होईल, अशी रोटेट होईल. म्हणजे ही जर सर्क्युलरमध्ये रोटेट झाली तर ही चौथी लिंक पण काय होईल, रोटेट होईल. ओके, म्हणजे एका लिंकला जर मोशन दिली, इनपुट मोशन, याला आपण इनपुट म्हणू, इनपुट मोशन. एका लिंकला जर मी इनपुट दिलं काहीतरी, तर आपल्याला राहिलेल्या बाकीच्या लिंककडून सुद्धा आउटपुट मिळणार. या लिंककडून तुम्हाला आउटपुट मोशन मिळेल. ओके, आणि या लिंकची सुद्धा काहीतरी मोशन होईल. ही लिंक मात्र फिक्स असणार आहे, याला फिक्सड लिंक म्हणायचं, किंवा फ्रेम असं जरी म्हणला तुम्ही तरी चालेल. मग याला म्हणायचं मेकॅनिझम. मग मेकॅनिझम कधी म्हणायचं, लिंकेज कधी म्हणायचं, एक लिंक फिक्स केली तर, फक्त एक लिंक फिक्स केली त्याला म्हणायचं लिंकेज. मग कायनेमॅटिक मेकॅनिझम कधी, तर इफ मोशन ऑफ एनी ऑफ द मुव्हेबल लिंक, इफ मोशन ऑफ एनी ऑफ द मुव्हेबल लिंक्स रिझल्ट्स इन डेफिनाइट मोशन ऑफ द अदर्स. इफ मोशन ऑफ एनी ऑफ द मुव्हेबल लिंक रिझल्ट्स इन मोशन ऑफ अदर लिंक्स. ओके, मोशन ऑफ अदर लिंक्स, देन इट इज कॉल्ड ॲज कायनेमॅटिक मेकॅनिझम. म्हणजे एका लिंकला दिलेली मोशन जर बाकीच्या लिंककडून पण डेफिनाइट मोशन्स, म्हणजे बाकीच्या लिंकला जर डेफिनाइट मोशन देत असेल तर त्या चेनला काय म्हणायचं, कायनेमॅटिक मेकॅनिझम. ओके, आय थिंक कन्सेप्ट क्लिअर व्हायला एवढं भरपूर आहे. तर मेकॅनिझम फक्त कन्सेप्ट लक्षात ठेवा की एक लिंक फिक्स केली त्याला लिंकेज म्हणायचं, आणि त्यातल्या मग राहिलेल्या लिंकला एका सपोज मी मोशन दिली, अशी रोटरी मोशन दिली, तर याची मोशन बाकीच्यांना मिळणार आणि आउटपुट आपल्याला मिळणार काहीतरी. मग आउटपुट काय, ह्याची पण मोशन होते. इनपुट असं दिलं, आउटपुट असं मिळणार, इनपुट असं दिलं, आउटपुट असं मिळणार. ओके, so this is the concept of kinematic mechanism. Let us see the definition of kinematic mechanism. Definition of kinematic mechanism. Definition of kinematic mechanism is what? If motion of any of the movable links, म्हणजेच एक फिक्स केली तर मुव्हेबल लिंक्स आता किती आहेत शिल्लक, 3. तर त्यातल्या कोणत्याही एकाला मोशन द्या तुम्ही, तर राहिलेल्या दोन त्याची मोशन त्याला मिळणार, त्याला मेकॅनिझम म्हणायचं. मुव्हेबल लिंक्स रिझल्ट्स इन definite motions of the others. Then the linkage is called as kinematic mechanism. Okay, so this is the definition of kinematic mechanism. If motion of any of the movable links results in definite motion of the others, then the linkage is called as kinematic mechanism. Okay, now मगाशी आपण चेन मध्ये पाहिलं, अशी एक चेन होती, ओके, याला आपण नाव काय दिलेलं, सिंगल स्लाइडर क्रँक चेन. हे इंजिन मध्ये असते, इंजिन कॉम्प्रेसर मध्ये. तर सपोज ही चेन आहे, ह्याचं लिंकेज कधी तयार होईल, मी कुठली तरी यातली एक लिंक फिक्स केली. मी सपोज ही लिंक फिक्स करतो,
लिंक 1 मी फिक्स केली. तर काय होईल आता, लिंक 1 फिक्स केली, लिंकेज तयार झालं. आता फक्त लिंकेज तयार होऊन आपल्याला काय फायदा नाही, त्यापासून काहीतरी आउटपुट मिळाले पाहिजे. मग आउटपुट मिळण्यासाठी मी सपोज याला इनपुट दिलं, याला रोटेशन दिलं इनपुट, तर हा जो क्रँक आहे किंवा लिंक 2 आहे ही या पॉईंट भोवती, या फिक्स पॉईंट भोवती रोटेट होणार, या फिक्स पॉईंट भोवती अशी रोटेट होणार. त्यावेळेस हा कनेक्टिंग रॉड इकडे येणार, इकडे येणार. त्यावेळेस हा पिस्टन काय होईल, हा स्लायडर, ही फिक्स्ड लिंक आहे त्याच्यावर हा पिस्टन स्लाइड होणार, म्हणजे हा पिस्टन इकडे येणार. ज्यावेळेस हे इकडे येईल, इथं येईल, त्यावेळेस हा पिस्टन पूर्णपणे इथं असणार, हा पिस्टन इथं असणार. ओके, स्लाइड होत इकडे येणार पिस्टन. त्यानंतर ही लिंक आता इथं आहे, हे फिरत फिरत परत हे इथं होतं, हे फिरत फिरत परत इकडं आलं सपोज, किंवा परत इथं आलं, त्यावेळेस हा जो पॉईंट आहे तो इथं असणार, म्हणजे कनेक्टिंग रॉड पूर्ण तो इकडं असणार, म्हणजे स्लायडर इकडे गेलेला असणार. हा स्लायडर आहे, हा पुढं स्लाइड होत गेलेला असणार फिक्स लिंकवर. ओके, ही एक्झॅक्ट कन्सेप्ट आहे मेकॅनिझमची. म्हणजे एका लिंकला दिलेली मोशन, त्यापासून आपण काय आउटपुट मिळवू शकतो. म्हणजे पिस्टनची ही जी मोशन आहे, रेसिप्रोकेटिंग मोशन, ते आपल्याला कशामुळे मिळते, क्रँकच्या रोटेटिंग मोशनमुळं इकडं आपल्याला रेसिप्रोकेटिंग मोशन मिळते. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ कायनेमॅटिक मेकॅनिझम. ओके, आता अशी 2 टाईपची मेकॅनिझम असतात, एक सिम्पल मेकॅनिझम्स असतात आणि कंपाऊंड मेकॅनिझम्स. जर समजा चार लिंक असतील, 4 लिंक्स असतील मेकॅनिझममध्ये, तर त्याला आपण सिम्पल मेकॅनिझम असं म्हणतो. तर सिम्पल मेकॅनिझम काय येणार, मेकॅनिझम्स विथ 4 लिंक्स, मेकॅनिझम्स विथ 4 लिंक्स, त्याला म्हणायचं सिम्पल कायनेमॅटिक मेकॅनिझम्स. अँड कंपाऊंड मेकॅनिझम्स मीन्स मेकॅनिझम्स मोर दॅन 4 लिंक्स, मेकॅनिझम्स मोर दॅन 4 लिंक्स, त्यांना म्हणायचं कंपाऊंड मेकॅनिझम्स. अशा पद्धतीनं कायनेमॅटिक मेकॅनिझम ही कन्सेप्ट आहे. आता याच्यानंतर अशी काही मेकॅनिझम्स एकत्र येऊन कायनेमॅटिक लिंक एकत्र आल्या, पेअर बनली. कायनेमॅटिक पेअर एकत्र आल्यानंतर चेन तयार झाली, त्यातली एक लिंक फिक्स केली, लिंकेज तयार झालं, आणि त्यातल्या एका लिंकला मोशन दिली, मेकॅनिझम तयार झालं. आता अशी काही मेकॅनिझम एकत्र येतात आणि आपली काय तयार होते, मशीन हे आपलं काय होतं, फायनल एम होतं, मशीनपर्यंत आपल्याला पोचायचं होतं. तर मशीन कशी तयार होते, अशा टाईपची अनेक मेकॅनिझम एकत्र येतात आणि मशीन तयार होते. तर ती कशी, आता मशीन म्हणजे नक्की काय ते आपण बघूया. मशीन म्हणजे नक्की काय, तर मशीन म्हणजे काय, मेकॅनिझम ऑर नंबर ऑफ मेकॅनिझम ऑर कॉम्बिनेशन ऑफ मेकॅनिझम्स. मशीन इज नथिंग बट mechanism or combination of mechanisms. Machine is nothing but mechanism or combination of mechanisms which impart or transmit or modify the motion, which impart or transmit or modify the mechanical energy into useful work. मशीन म्हणजे काय, तर मेकॅनिझम ऑर कॉम्बिनेशन ऑफ मेकॅनिझम्स विच इम्पार्ट किंवा ट्रान्समिट किंवा मॉडिफाय मेकॅनिकल एनर्जी इनटू युजफुल वर्क. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल पिस्टन आणि सिलेंडरचं मी एक्झाम्पल घेतो, स्लायडर क्रँक मेकॅनिझम. ते मी मागाशी आडवं काढलेलं, आडवे डायग्राम काढलेली हॉरिझॉन्टल, तेच मी आता व्हर्टिकल उभी करतो. तर हा पिस्टन म्हणजे फिक्स्ड लिंक, त्यातला ही सिलेंडर, त्यात हा पिस्टन, त्यातला हा कनेक्टिंग रॉड, क्रँक आणि परत फिक्स्ड लिंक. ओके, हे मेकॅनिझम आहे, हे मेकॅनिझम. आता आपण मशीनची डेफिनेशन काय म्हणलं, मेकॅनिझम ऑर कॉम्बिनेशन ऑफ मेकॅनिझम.
मशीन म्हणजे एक मेकॅनिझम सुद्धा असू शकतं किंवा कॉम्बिनेशन ऑफ मेकॅनिझम सुद्धा असू शकतात. आता हे इंजिनचं मेकॅनिझम आहे, पण इथं वॉल ऑपरेट करायला सपोज इनपुट आणि आउटपुट वॉल आहे, म्हणजे एक्झॉस्ट आणि सक्शन वॉल, ते ऑपरेट करायला इकडं सेपरेट मेकॅनिझम असते. सेपरेट मेकॅनिझम म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ मेकॅनिझम्स किंवा एकापेक्षा जास्त मेकॅनिझम्स एकत्र येऊन मशीन तयार होते. सपोज आता हे सिंगल स्लायडर क्रँक चेन मेकॅनिझम आहे. आता याच्यामध्ये ही लिंक 1 फिक्स केली आपण, सिलेंडर आणि इथली जी फ्रेम आहे ती फिक्स केलेली आहे. आणि या क्रँकला जर मी मोशन दिली क्रँकला तर काय होईल, कनेक्टिंग रॉड ऑसिलेट होईल. क्रँकला जर रोटेटिंग मोशन दिली तर कनेक्टिंग रॉड ऑसिलेट होईल आणि पिस्टन काय होईल, रेसिप्रोकेट. कनेक्टिंग रॉड ऑसिलेट होईल त्यावेळेस पिस्टन रेसिप्रोकेट होईल. हे कॉम्प्रेसरमध्ये चालू शकतं की क्रँकला आपण मोटरने फिरवणार, कनेक्टिंग रॉड ऑसिलेट होणार आणि पिस्टन रेसिप्रोकेट होणार. त्यावेळेस एअर काय होणार, कॉम्प्रेस होणार आणि आपण ती वापरणार चाकामध्ये भरायला. इंजिनमध्ये काय, त्याच्या उलट. इंजिनमध्ये आपण एअर फ्युएल मिक्सचर आत घेणार, एअर फ्युएल मिक्सचर आत येणार, त्याचा स्फोट होणार. इथं त्याचा स्फोट झाल्यामुळं किंवा बर्न झाल्यामुळं काय होणार, त्याचं जे प्रेशर आहे ते या पिस्टनवर ॲक्ट होतं. त्याचं प्रेशर आहे ते पिस्टनवर ॲक्ट होतं, त्यामुळे पिस्टन खाली येणार. पिस्टन खाली आला की हे खाली जाणार, ऑसिलेट होणार कनेक्टिंग रॉड, त्यामुळं क्रँक रोटेट होणार आणि या क्रँकच्या आउटपुटला, इंजिनच्या आउटपुटला आपल्याला मेकॅनिकल एनर्जी मिळणार, रोटेटिंग एनर्जी मिळणार. ती रोटेटिंग एनर्जी आपण गिअर बॉक्सला देणार थ्रू क्लच आणि मग आपण आपली व्हेकल पळवणार. तर इंजिनचं वर्किंग असं होतं. म्हणजे आपण काय करतोय, ही ऑसिलेटरी मोशन आहे ती ट्रान्समिट केली आपण पिस्टनकडून. पिस्टनची रेसिप्रोकेटिंग मोशन आहे, मेकॅनिकल एनर्जी आहे. पिस्टनची रेसिप्रोकेटिंग जी मोशन आहे ती मेकॅनिकल एनर्जी आहे. त्याचं कन्व्हर्जन आपण ऑसिलेटिंग एनर्जीमध्ये केलं, ऑसिलेटरी मोशनमध्ये केलं, ते सुद्धा मेकॅनिकल एनर्जीच आहे. म्हणजे आपण काय, मोशन ट्रान्समिट केली, ओके, थ्रू व्हेरियस लिंक्स. तर मोशन ट्रान्समिट झाली, ऑसिलेटरीमध्ये कन्वर्ट झाली, त्याची परत रोटेटिंगमध्ये कन्वर्ट झाली. म्हणजे परत मोशन आपण कनेक्टिंग रॉडकडून क्रँककडे ट्रान्समिट केली आणि मग क्रँकला जी रोटेटिंग मोशन आलेली आहे ते आपण व्हीलला ट्रान्समिट करणार थ्रू, परत त्याच्यामध्ये गिअरबॉक्स, डिफरन्शियल, ॲक्सल, ते मध्ये त्या लिंक परत वाढणार आहेत. म्हणजे ती डिफरंट मेकॅनिझम्स आहेत. मग अशी मेकॅनिझम्स एकत्र येऊन आपलं व्हेकल तयार होतं, मग त्याला मशीन असं म्हणायचं. ओके, मग मशीन म्हणजे काय, डेफिनेशन. व्हॉट इज मशीन? What is machine? So machine is what? A mechanism or combination of mechanisms which imparts or transmits modify mechanical energy into useful work. फक्त मोशन मेकॅनिझम मध्ये काय होते, फक्त मोशन ट्रान्समिट होते. एकाला मोशन दिली दुसऱ्याकडे ट्रान्समिट. मशीनमध्ये काय, मेकॅनिकल एनर्जी किंवा एका टाईपची एनर्जी त्याचं युजफुल वर्कमध्ये कन्व्हर्जन होतं बाय युझिंग मेकॅनिझम ऑर कॉम्बिनेशन ऑफ मेकॅनिझम्स, त्याला म्हणायचं मशीन. ओके, सो दिस इज अबाउट मशीन. आता मशीनचे एक्झाम्पल तुम्ही तुमच्या आजूबाजूला भरपूर मशीन्स असतात, ती सगळी मशीनची एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता. व्हेकल्स आहेत, लेथ मशीन, मिलिंग मशीन, होल पाडण्यासाठी ड्रिलिंग मशीन असते,
ग्राइंडर मशीन असते, अशा वेगवेगळ्या टाईप्स, वॉशिंग मशीन, अशा कितीतरी मशीन्स तुमच्या आजूबाजूला तुम्हाला बघायला मिळतील, ज्याला आपण काहीतरी मोशन किंवा इनपुट पॉवर देतो, इनपुट एनर्जी देतो आणि त्यावेळेस त्याचं युजफुल वर्कमध्ये आपल्याला कन्व्हर्जन होतं. म्हणजे आपण इनपुट एक देतो आणि आपल्याला त्यापासून युजफुल वर्क, आपलं काम काहीतरी हलकं होतं त्या मशीनमुळं, त्यांना मशीन म्हणायचं. ओके, काहीतरी आपलं वर्क होतं, काहीतरी आपलं वर्क सोपं होतं, त्याला मशीन असं म्हणायचं. ओके, सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ मशीन. नाउ व्हॉट इज स्ट्रक्चर? स्ट्रक्चर खरं तर ते आपल्यामध्ये येत नाही, पण नक्की काय स्ट्रक्चर म्हणजे नक्की काय, किंवा मशीन आणि स्ट्रक्चरमध्ये डिफरन्स काय आहे? तर स्ट्रक्चर काय आहे? इट इज अन असेंब्ली ऑफ मेंबर्स. इट इज अन असेंब्ली ऑफ नंबर ऑफ रेजिस्टंट बॉडीज किंवा नंबर ऑफ मेंबर्स. इट इज द असेंब्ली ऑफ नंबर ऑफ रेजिस्टंट बॉडीज ऑर मेंबर्स. दॅट इज कॉल्ड एज स्ट्रक्चर. तर स्ट्रक्चर म्हणजे काय, इथं मी लिहितो स्ट्रक्चर. स्ट्रक्चर number of combination of number of resistant bodies is called as structure. आणि त्यातल्या प्रत्येक बॉडीला, स्ट्रक्चरच्या स्मॉलेस्ट पार्टला काय म्हणायचं? मेंबर. स्ट्रक्चरच्या सगळ्यात स्मॉलेस्ट पार्टला मेंबर असं म्हणायचं. त्याचं मशीनमधल्या एका पार्टला काय म्हणायचं? लिंक ऑर एलिमेंट. स्ट्रक्चरमधल्या एका पार्टला म्हणायचं मेंबर. आता स्ट्रक्चर हे असं असू शकतं, याला म्हणायचं स्ट्रक्चर. यातल्या कुणालाही मोशन द्या, कोणच हलणार नाही, म्हणून त्याला स्ट्रक्चर म्हणायचं. म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टंट बॉडीज, कोणाची कोणतीच मोशन होणार नाही, रेजिस्टंट बॉडीज, त्यांना म्हणायचं स्ट्रक्चर. म्हणजे आपल्या बिल्डिंग्स, ब्रिज, टॉवर्स असतात, टॉवर्स किंवा इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिट करण्यासाठी जे टॉवर टाईप जे पोल असतात एकामेकाला जोडून, उंच पोल, मेन लाईनचे जे असतात, ते सुद्धा कुणामध्ये? स्ट्रक्चरमध्ये येतात. किंवा टॉवर्स आहेत आपल्या मोबाईलचे टॉवर्स वगैरे, कशा कितीतरी मेंबर जोडत वर गेलेले असतात, ते सुद्धा स्ट्रक्चरमध्ये येतं. त्यानंतर विंड मिल आहे आपली, म्हणजे पवनचक्की, ते खालीपासून वरपर्यंत ते लिंक जोडत वर गेलेलं असतं, ते सुद्धा काय स्ट्रक्चर आहे. तर अशी कितीतरी एक्झाम्पल स्ट्रक्चरची की ज्यांची हालचाल होत नाही, काय सुद्धा कोणती मोशन होत नाही, ते सगळे स्ट्रक्चरमध्ये आहे. तर अशा पद्धतीनं आपण मशीनपर्यंत पोचलो आणि मशीन आणि स्ट्रक्चरमधला डिफरन्स पण आपण पाहिला. तर या व्हिडिओमध्ये आपण काय काय शिकलो? कायनेमॅटिक चेन म्हणजे काय, चेनचे टाईप बघितले. त्यानंतर लिंकेज म्हणजे काय, कायनेमॅटिक मेकॅनिझम म्हणजे काय बघितलं. आणि मशीन म्हणजे काय, कन्सेप्ट मशीनची, की एका टाईपची एनर्जी आपण दिल्यानंतर आपल्याला युजफुल वर्क मिळतं काहीतरी, त्याला मशीन म्हणायचं. आणि स्ट्रक्चर आणि मशीनमधला डिफरन्स काय, तो आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिला. आता इथून पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इन्व्हर्जन्स बघणार आहे. 3 टाईपच्या चेन आपण मगाशी बघितल्या, 4 बार चेन, सिंगल स्लायडर चेन आणि डबल स्लायडर चेन. तर 4 बार चेनची इन्व्हर्जन्स आपण बघणार आहे, सिंगल स्लायडरची इन्व्हर्जन्स आणि डबल स्लायडरची इन्व्हर्जन्स. तर इन्व्हर्जन म्हणजे काय, ती कोणत्या असतात, कोणत्या चेनची, ते आपण सगळं पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. तोपर्यंत धन्यवाद.